या चित्रपटातील कथा आहे चानी नावाच्या एका तरुण मुलीची, जिचा जन्म एका अघटित अपघाताने होतो, ज्यामुळे तिच्या जन्मताच तिच्या आईचा बळी घेतला जातो। तेव्हा गंगाराम नावाचा एक दयाळू माणूस तिला लहानाचे मोठे करतो। दिनू नावाचा एक शाळकरी मुलगा तिचा मित्र बनतो, जो तिला ताई म्हणतो। या दोघांशिवाय गावातील सर्व गावकरी तिला अस्पृश्य समजतात। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचे आपल्या चॅनल चित्र फॅक्टवर। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्ही शांताराम यांच्या काही शेवटच्या चित्रपटांपैकी एक 1977चा चित्रपट चानीबद्दल। चित्रपटाची कथा तिच्या जन्मामुळे तिला नाकारणाऱ्या समाजात चानीच्या आत्मसन्मानासाठी आणि स्वीकारले जाण्यासाठीच्या संघर्षाचे चित्रण करते। चला तर मग जाणून घेऊया चानी चित्रपटासंबंधी 10 रंजक गोष्टी। त्याआधी चित्रपटाबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ। व्ही शांताराम प्रोडक्शन खाली बनलेला चानी हा चित्रपट 1977 साली प्रदर्शित झाला होता। चानी चित्रपटाचे पटकथा लेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन व्ही शांताराम यांनी केले होते, तर चित्रपटाची कथा आणि संवाद चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांनी लिहिली होती। चित्रपटात रंजना, सुशांत रे, यशवंत दत्त, प्रेम कुमार, गौरी कामत, दुर्गा सेनजीत, अरविंद देशपांडे, सुहास भालेकर, टॉम अल्टर हे कलाकार दिसले होते। चानी चित्रपटातील गीते चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांनी आरती प्रभू या नावाने लिहिली आहेत। या गीतांना संगीत दिले आहे हृदयनाथ मंगेशकर यांनी। चित्रपटात एकूण 4 गाणी आहेत। पलीकडे माहेर माहेर, देतो रे देतो आरोड्या देतो, तुम्ही रे दोन आणि तो एक राजपुत्र या गाण्यांचे पार्श्वगायन केले आहे लता मंगेशकर, मन्ना डे व उषा मंगेशकर यांनी। 1977 मध्ये चानीशिवाय मराठी चित्रपटसृष्टीत रंजनांचाच असला नवरा नको ग बाई, तसेच भिंगरी, जैत रे जैत, राम राम गंगाराम यांसारखे काही दर्जेदार चित्रपट प्रदर्शित झाले होते। चानी चित्रपटाची लांबी आहे 2 तास 15 मिनिट्स। चित्रपटाला IMDb वर 10 पैकी 7.9 अशी रेटिंग मिळालेली आहे। तर चला मंडळी, आता बघूया चानी चित्रपटाबद्दलच्या 10 रंजक गोष्टींबद्दल। त्याआधी व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। फॅक्ट नंबर 1, चानी हा चित्रपट चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांची 1970ची कादंबरी गणुराया आणि चानी यावर आधारित आहे। या कादंबरीत 2 पात्रांच्या 2 कथा लिहिल्या आहेत, ज्यांच्यातील चानीची कथा ही चानी नावाच्या मुलीच्या सत्य जीवनावर सिटी खानोलकर यांनी लिहिलेली आहे। फॅक्ट नंबर 2, व्ही शांताराम यांनी त्यांची पत्नी संध्या यांची भाची व वत्सला देशमुख यांची मुलगी रंजना यांना या चित्रपटासाठी निवडले। याआधी रंजना यांनी व्ही शांताराम यांच्या 1975चा चित्रपट चंदनाची चोडी अंग अंग जाडीमध्ये सहाय्यक भूमिका, तर व्ही शांताराम यांच्या 1975च्याच झुंज चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत प्रमुख अभिनेत्री म्हणून पदार्पण केले होते। चानी चित्रपटानंतर रंजना मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीच्या अभिनेत्री बनल्या। फॅक्ट नंबर 3, सुशांत रे यांचा चानी हा पहिला चित्रपट। याआधी ते 1971चा चित्रपट जलबिन मछली नृत्यबिन बिजलीमध्ये बालकलाकार म्हणून खूपच लहानशा भूमिकेत दिसले होते। फॅक्ट नंबर 4, सुशांत रे हे व्ही शांताराम यांचे नातू। सुशांत रे यांची आई चारुशीला रे ही शांताराम यांची पहिली पत्नी विमला शांताराम यांची मुलगी होती। व्ही शांताराम यांनी त्यांचे नातू सुशांत रे यांना चानी या चित्रपटातून बालकलाकार म्हणून संधी दिली, ज्यांनी पुढे अशी ही बनवा बनवी आणि बाळाचे बाप ब्रह्मचारी यांसारख्या चित्रपटांमध्ये प्रौढ भूमिकेत काम केले। हिंदी चित्रपटांमध्ये ते सिद्धार्थ रे या नावाने ओळखले जाऊ लागले। त्यांनी वंश तसेच बाजीगर या चित्रपटात केलेला अभिनय स्मरणीय आहे। फॅक्ट नंबर 5, चानी हा चित्रपट 1977 मध्ये मराठी सोबतच हिंदीमध्येही डब करून त्याच नावाने प्रदर्शित केला गेला होता।
चित्रपटाचा हिंदी व्हर्जन मुंबईच्या इरोज थिएटरमध्ये प्रदर्शित केला गेला। हे प्रीमियर अनपेक्षित होते कारण त्या काळी मुंबईच्या इरोज थिएटरमध्ये मुख्यतः इंग्रजी चित्रपटच दाखविले जात होते। फॅक्ट नंबर 6, चित्रपटाच्या सुरुवातीला जो निवेदकाचा आवाज ऐकू येतो म्हणजे चित्रपटाच्या सुरुवातीला असलेले नॅरेशन निवेदन हे सुधीर दळवी यांनी केले होते। फॅक्ट नंबर 7, रंजना यांच्या कारकिर्दीतील चानी ही सर्वात ग्लॅमरस भूमिका होती। या भूमिकेसाठी त्यांनी कोंकणी भाषेचा सराव केला होता। तसेच चित्रपटातील चानीच्या हसण्याचा लहेजाही वेगळा असतो, त्यासाठीही रंजना यांनी प्रॅक्टिस केली होती। चानीच्या भूमिकेसाठी रंजना यांना विग, कॉन्टॅक्ट लेन्सेस, एक्स्ट्रा मेकअप करावा लागत असे। फॅक्ट नंबर 8, व्ही शांताराम यांचे पुत्र किरण शांताराम आणि ज्येष्ठ अभिनेत्री पत्नी संध्या यांनी चानी चित्रपट निर्मितीमध्ये असिस्टंट म्हणून सहकार्य केले होते। फॅक्ट नंबर 9, कोंकणी भाषेत चानी म्हणजे खार। चित्रपटात चानीला मेटाफोरिकली खार म्हणून दर्शविले आहे, जी बिनधास्त होऊन जिकडे तिकडे एका झाडावरून दुसऱ्या झाडावर हिंदडत असते। चित्रपटात चानीच्या एंट्रीच्या वेळी सुद्धा खार दाखविली जाते। फॅक्ट नंबर 10, दिग्दर्शक गोविंद निहलानींना हा चित्रपट हिंदीमध्ये अभिनेत्री भक्ती बर्वे यांच्यासोबत बनवायचा होता, पण नंतर त्यांनी या चित्रपटाचा विचार सोडला। एक्स्ट्रा फॅक्ट, चानी चित्रपट प्रदर्शित झाल्यावर चित्रपटाला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही, पण पुढे जाऊन या चित्रपटाने मराठी सिनेरसिकांच्या मनात कल्ट स्टेटस प्राप्त केले। स्वप्नातल्या राजकुमाराची वाट पाहणाऱ्या सुंदर पण अनाथ चानीला गाव एकीकडे अस्पृश्य ठरवतो, तर काही पुरुष तिच्याकडे वासनापूर्ण नजरेनं पाहतात। परिस्थितीची बळी ठरलेल्या चानीचा मृत्यू समाजातला दुटप्पीपणा आणि अंधश्रद्धांचा पगडा अधोरेखित करतो। तर मंडळी, आपण अजून हा चित्रपट बघितला नसेल तर एकदा नक्की बघा। चित्रपटाबद्दलची आणि या व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच मराठी मूवी फॅक्ट्स व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।